मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ते मनसे सैनिकांकडून करण्यात आलेले आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहता ही मानगाव येथील दृश्य आहेत आणि मोठ्या संख्येने जे आहे ते स्वागताचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। सर्वच ठिकाणी मनसेचे झेंडे लावून जे आहे ते पूर्णपणे वातावरण जे आहे ते मनसेमय या ठिकाणी केलेले आहे आणि मोठी तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण एकंदरीत पाहतोय की राज ठाकरे हे रायगडच्या दौऱ्यावर असल्याने नवचैतन्य जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे आहेत। कशा पद्धतीनं हा राज ठाकरेंचा दौरा असणार आहे आणि काय काय नेमकी कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे? उद्या सकाळी 9 वाजता साहेब मानगावमध्ये पोहोचतील। मानगावमध्ये आल्यानंतर साहेबांच्या हस्ते आपलं दक्षिण रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आहे। उद्घाटन झाल्यानंतर मग साहेब मानगाव बायपास रस्त्याची पाहणी करणार आहेत अधिकाऱ्यांसोबत। कारण का गेली 20 वर्ष झाली कोकणवासी आणि मानगाववासियांना या सत्ताधाऱ्यांनी आणि जे अधिकारी लाखो रुपये पगार घेत आहेत त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज कोकणवासियांना हा त्रास सगळा भोगावा लागतो। त्याच्यामुळं महत्त्वाचा मुद्दा ह्या गणपतीच्या अगोदर, गणपती सणाच्या अगोदर बायपास चालू व्हावा ही आमची मागणी आहे। आणि ते करत असताना एवढे वर्ष झाले तरी नक्की अडचण कुठे आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, बाकी सगळ्या गोष्टी मी टोल नाके ते पटापट चालू होत आहेत, रस्ते पूर्ण नाही आहेत। आज वडकळचा पूल बघाल तर वरून गाडी अख्खी खाली पडेल आणि मरेल माणूस, परिवारासकट जी फॅमिली आहे ही परिस्थिती आहे। लोणेरेचा ब्रिज बघा, त्याच्यानंतर नागोटणेचा ब्रिज जी भर टाकलेली त्यामध्ये ती काही दोन्ही बाजूनी असं पडत आलेलं आहे, म्हणजे गाडीच्या वरती कधी वरून पडेल। काल मी आलो मलाच एवढी भीती वाटत होती। आता खड्डे तर बघताय तुम्ही काय परिस्थिती आहे, सर्व्हिस रोडची काय परिस्थिती आहे। त्याच्यामुळे आता साहेब येत आहेत, त्या लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही पत्रही दिलेलं आहे। रस्त्याची जी अवस्था आहे ती मानगाव बायपास, इंदापूर बायपास आणि पूल, तर मग साहेबांचा कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर आपण दौरा करणार आहोत तिकडे। साहेब पाहणी करतील, अधिकाऱ्यांशी बोलतील आणि मग त्यांचं काय म्हणणं आहे ते बघू। पण तुम्हाला एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून एक तुम्हाला सांगतो, तुमच्या माध्यमातून ते जे मस्तीखोर अधिकारी आहेत ते सरकारलाही घाबरत नाहीत आणि आपल्या जनतेला तर घाबरतच नाहीत। त्याच्यामुळं त्यांना ही मस्ती आलेली आहे। तर मला असं वाटतं की आजपर्यंत जे झालं ते बाद झालं, पण ह्या गणपतीच्या अगोदर हे सगळं नीट झालं नाही। तर मी तुमच्या माध्यमासमोर सांगतो, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या अधिकाऱ्यांना ज्यांना मस्ती आले ना, तर ज्या खड्ड्यामध्ये लोकांच्या गाड्या जात आहेत, लोकांचे ऍक्सिडेंट होतात, त्या खड्ड्यामध्ये झोपवणार त्या लोकांना। कारण का ह्या लोकांना भीती राहिली नाही कसली। निश्चितच आपण पाहिलात तर उद्या राज ठाकरे जे आहेत ते रायगडच्या दौऱ्यावर आहेत। मानगाव असेल, पेण असेल, पनवेल असेल या ठिकाणी पक्षाचा कार्यालयाचं उद्घाटन आहे। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरचा बायपास जो आहे मानगावचा त्या कामाची देखील पाहणी करणार आहेत आणि गणेश उत्सवापूर्वी कोकणकर ज्या लाखोच्या संख्येने आपापल्या गावात जातात त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांशी देखील बातचीत करणार आहेत। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।